पुढची बातमी सर्वसामान्यांसाठी विशेष महत्त्वाची। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मुंबईतील न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या कामकाजावरती निर्बंध लादण्याचा निर्णय घेतलाय। आरबीआयने निर्बंध घातल्यामुळे बँकेमध्ये ठेवी ठेवणाऱ्या खातेधारकांना त्यांची रक्कम काही काढता येणार नाहीये। आरबीआयच्या निर्बंधांमुळे बँकेचे ठेवीदार मात्र चांगलेच हवालदिल झालेत। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध, बँकेचे ठेवीदार हवालदिल। बँकेच्या शाखेबाहेर ठेवीदारांची मोठी गर्दी। पूरा परिवार का डिपॉजिट सब कुछ एफडी वगैरह यहाँ पे ही है। मेरे ससुर ने भी गांव से सब कुछ बेच के इधर ही सब ला के भर के रखा है। हम लोग मजदूरी आदमी। त्यापेक्षा मग आम्ही घरातच पैसे ठेवलेले बरे ना। उपयोग काय तुमचा यांचा? या बँकेवर काय कोणावर विश्वास ठेवणार? हमारा कभी मिलेगा पैसा? एफडी वगैरह है उसको मिलेगा कि नहीं मिलेगा? हमको टैक्स होता है 5-5 लाख पड़ा है, इसके लिए कम देंगे। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या हवालदिल झालेल्या ठेवीदारांच्या या प्रतिक्रिया। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या बँकेच्या कामकाजावरती निर्बंध आणल्याची माहिती मिळताच बँकेच्या खातेदारांनी मुंबईतल्या बँकेच्या विविध शाखांबाहेर पैसे काढण्यासाठी रांगा लावल्या। ऑलरेडी मेरे पूरा परिवार का सब डिपॉजिट इधर ही किया हुआ है। सारे के सारे मेरा 20 लाख 30 लाख का इधर रहेगा। इनके भरोसा में, ये बैंक के भरोसा में इधर ही लाके रख दे। यानी कि एसबीआई में, आईसीआईसीआई में, स्टेट बैंक में, सब में मेरे घर का बैंक का खाता है, लेकिन यहाँ पे लाके भरा है। लेकिन प्लीज रिक्वेस्ट कर रही हूँ, किस तरह कैसे करके सरकार को पैसा दे देना चाहिए। हम लोग मजदूरी लोग के सब इधर परेशान हो रहे। प्लीज मैं रिक्वेस्ट कर रही हूँ। तिकडून झालेले हे लोक सांगत नाहीत, लोकांना कसं कळणार? लोकांना मिळत नाही, काही इंटिमेशन मिळत नाही, लोक असंच राहणार ना बिचारे। खूप चुकीचं झालंय आणि हल्ली सुरू आहे, काही कुणीच त्याच्यावर ऍक्शन घेत नाही। कुठल्या सरकारचं काही लक्ष नाही, काही नाही। मला तर वाटतं हे असंच राहणार सगळं। ते मध्यमवर्गीय लोक आहेत सर्व। यातील अनेकांनी तर कालच बँकेत रक्कम गुंतवली, तर अनेकांनी आपल्या आयुष्याची जमापुंजी बँकेत ठेवली। अडीअडचणीच्या काळात बँकेत जमा असलेला पैसा कामी येईल या हेतूने पैसा या बँकेत ठेवलेले ठेवीदार या निर्बंधांमुळे हतबल झाले। आरबीआय परमिशनच का देते? हे या अशा बँकेमध्ये मीडियम क्लासचे पैसे असतात, बिझनेसमॅनचे नसतात। आम्ही पोट मारून इथे पैसे जमा करतो आणि असं सरकारचा उपयोग काय आम्हाला? त्यापेक्षा मग आम्ही घरातच पैसे ठेवलेले बरे ना। उपयोग काय तुमचा यांचा? या बँकेवर काय कोणावर विश्वास ठेवणार? त्यापेक्षा ते पहिले ठेवायचे ना जुनी लोक, गाडून पैसे, सोनं घ्यायचं आणि गाडून ठेवायचं, ते परवडेल आम्हाला। बोले 3 महीने के बाद, और ये भी बोल रहे कि 5 लाख अमाउंट होगा एफडी का, ऊपर का नहीं मिलेगा। ऐसा कुछ तो नहीं होगा ना। अरे सेविंग अकाउंट से भी दे नहीं रहे, सब क्लोज, सब सील किया उन्होंने। तो क्या करेंगे हम? हमारा तो सबका अकाउंट, मेरे हस्बैंड का, मेरे बच्चों का, सभी अकाउंट इधर है। आरबीआयने घातलेल्या या निर्बंधांमुळे यापुढे बँक नवीन कर्ज देऊ शकणार नाही, जुन्या कर्जांचं नूतनीकरण करू शकणार नाही, ग्राहकांना बँकेत नवीन एफडी उघडता येणार नाही, बँक कोणतीही नवीन गुंतवणूक करू शकणार नाही, बँक कुणालाही पैसे देऊ शकणार नाही, बँक मालमत्ता विकून पैसा उभा करण्याचा निर्णय घेऊ शकत नाही, असे निर्बंध आरबीआयने बँकेवर घातलेत। दरम्यान ज्यांचे पैसे बँकेत जमा असतील त्यांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन केलं जात आहे। खातेदाराला 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवरती विमा संरक्षण मिळणार आहे। बँक खाती बंद करावी लागली तर ग्राहकाला जास्तीत जास्त 5 लाख परत मिळतील। आमचे 8 लाख रुपये आहेत। पोरीच्या लग्नासाठी आम्ही 6 लाख ठेवलेले आणि मिस्टरांना आजार आहेत म्हणून आम्ही बायपास वगैरे झालेले, त्याच्यासाठी पैसे ठेवलेत, कधीही लागतात पुन्हा। तर आम्हाला जवळ बँक म्हणून आम्ही ठेवलेले आहेत। ह्याचे आम्हाला कसं काय आता पुढे आम्ही काय करणार? या बँकेवरती आरबीआयने निर्बंध लागू केल्याने या बँकेच्या खातेदारांना मात्र मोठा फटका बसलाय। आपले पैसे परत मिळावेत हीच त्यांची मागणी आहे। दरम्यान लवकरात लवकर या बँकेचे व्यवहार सुरळीत सुरू करण्याचा प्रयत्न आरबीआय कडून केला जात असल्याचं समजतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।